dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 14.2 of chapter number 14 compound interest from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 14.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये आपण अभ्यासले की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. त्याचबरोबर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला सुद्धा आपण अभ्यासला. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? तोच फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. आता प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये सुद्धा आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. चला समजून घेऊयात की हे वर्ड प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करता येतोय की नाही. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देयर वर 320 वर्कर्स इनिशियली. फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे आणि तिथे सुरुवातीला इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती वर्कर्स होते? 320 वर्कर्स होते. द नंबर ऑफ वर्कर्स वर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. आणि प्रत्येक वर्षी वर्कर्सची संख्या 25%ने इन्क्रीज केली म्हणजे वाढवली. मग पुढे क्वेश्चन काय आहे? फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षांनंतर मग वर्कर्सची संख्या किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. क्वेश्चन समजला का तुम्हाला? फ्लायओव्हर बांधण्याचं काम चालू आहे. सुरुवातीला 320 वर्कर्स तिथे कामावर होते. दरवर्षी वर्कर्सची संख्या 25%ने इन्क्रीज म्हणजे वाढवलेली आहे. आता इथे सुरुवातीला 320 आहेत. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 25%ने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे 320 तर आहेतच, पण 320च्या 25% संख्या वर्कर्सची वाढवलेली आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट इयर सुद्धा तेच केलं. इथे जितके वर्कर्स मग आता होते फर्स्ट इयर झाल्यानंतर त्याच्या 25%ने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. मग ते जे सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर वर्कर्सची संख्या किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. आता इथे पहा, प्रत्येक वर्षी 25%ने वर्कर्सची संख्या वाढतीये. म्हणजे काय होतं इथे? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आपण अभ्यासले की नाही. सो कंपाऊंड इंटरेस्टचाच फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करता येणार आहे. जर तुम्हाला बेसिक्स क्लिअर नसतील ना की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, तर मी आधी तुम्हाला रेकमेंड करेल की प्लीज तुम्ही प्रॅक्टिस सेट 14.1चा व्हिडिओ पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि तो कशा प्रकारे अप्लाय केला जातो. सो आधी तो व्हिडिओ पाहायचा आहे, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण कोणत्या कंडिशन मध्ये वापरतो. सो चला आता इथे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. सो तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल की तो फॉर्म्युला यूज करायचा, ते बरोबर आहे, पण जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणत असतो तेव्हा त्यामध्ये प्रिन्सिपल असतं, रेट ऑफ इंटरेस्ट असतो, परत नंबर ऑफ इयर्स असतात. मग या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल कुठे आहे बरं? ओके नाही. प्रिन्सिपल म्हणजे काय? आपण कोणाला तरी दिलेले किंवा कोणाकडून तरी घेतलेले पैसे, तो पैशांचा नंबर. ओके नाही, की किती रुपीज दिले किंवा किती रुपीज घेतले. पण इथे तर तसं काही नाहीच आहे. पण हे पहा, लक्षात घ्या, इथे काय दिलेलं आहे की सुरुवातीला किती वर्कर्स होते. मग किती वर्कर्स होते हेच झालं ना आपलं प्रिन्सिपल. आलं का लक्षात? मग इथे आपण राईट करून घेऊयात हिअर पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. आणि या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपलला काय म्हटलेलं आहे तर इनिशियल नंबर ऑफ वर्कर्स. सो लेट्स राईट हिअर 320 वर्कर्स. त्यानंतर आपण राईट करतो रेट ऑफ इंटरेस्ट, त्यालाच कॅपिटल लेटर आर ने डिनोट करत असतो. आता रेट ऑफ इंटरेस्ट इथे काय दिलेलं आहे की इतक्या पर्सेंटने इंटरेस्ट रेट आहे असं काय आहे का? तर नाही. हे पहा, इथे काय दिलंय? द नंबर ऑफ वर्कर्स वर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. आता इथे पर्सेंटचं साईन तुम्हाला दिसतंय की नाही? साधं सोपं आहे की पर्सेंटचं साईन दिसतंय म्हणजे हाच झाला रेट ऑफ इंटरेस्ट. आलं का लक्षात? सो इथे रेट ऑफ इंटरेस्ट आपण काय राईट करणार आहोत? इन्क्रीज इन द नंबर ऑफ वर्कर्स पर इयर. प्रत्येक वर्षी किती पर्सेंटने वर्कर्सची संख्या वाढवलेली आहे. सो नंबर ऑफ पर्सेंटेज इथे आपल्याला राईट करायचं आहे. किती? 25%. त्यानंतर एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. किती इयर्स आहे तर 2 इयर्स दिलंय की नाही आपल्याला. सो लेट्स राईट हिअर 2 इयर्स. फॉर्म्युला आपला आठवतोय ना? ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. आता इथे ए म्हणजे काय आहे सांगा बरं मला. येते का तुमच्या लक्षात? ए म्हणजे काय आहे? हे पहा, क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित कळला असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे. आपण जेव्हा बँकेशी रिलेटेड, पैशांशी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तेव्हा
ए म्हणजे काय होतं तर टोटल अमाऊंट, हो की नाही, आणि अमाऊंट म्हणजेच काय तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, हो की नाही, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. आता इथे हे पहा प्रिन्सिपल काय आहे आपलं तर 320 वर्कर्सचं, बरोबर, आणि इंटरेस्ट, इंटरेस्ट काय असणार आहे तर हे पहा 25% पर इयर हा जो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्यावरून आपण इंटरेस्ट फाइंड आउट करणार आहोत, हो की नाही. पण इथे आपल्याला इंटरेस्ट विचारलेलाच नाहीये, इथे आपल्याला अमाऊंट, अमाऊंट म्हणजेच टोटल जे शेवटी 2 वर्ष झाल्यानंतर शेवटी किती वर्कर्स असणार आहेत त्याची संख्या विचारलेली आहे, आणि वर्कर्स म्हणजेच इथे आपला अमाऊंट आहे. आलं का लक्षात. सो लेट्स राईट हिअर ए इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. आणि आता इथे जरी तुमच्या काही थिंग्स क्लिअर नसतील होत ना तर हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर ना जसं जसं आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करत जाणार आहोत तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात येत जाणार आहे. त्यामुळे डोंट वरी, घाबरू जाऊ नका. हा क्वेश्चन इथे तुम्हाला इतका कळाला का की प्रिन्सिपल म्हणजे आपण घेतलेला आहे नंबर ऑफ वर्कर्स, आर म्हणजे जिथे पर्सेंटेजचं साईन तुम्हाला दिसेल, पर्सेंट दिलेला आहे ते आपलं आर असणार आहे, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट प्रत्येक वर्षी कितीने वाढलं किंवा कितीने कमी झालं, किती पर्सेंटने, तो आपला रेट ऑफ इंटरेस्ट. त्यानंतर ना एन इझीच आहे ओळखणं क्वेश्चन मध्ये. एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स, सो इथे 2 इयर्स प्रत्येक क्वेश्चन मध्ये दिलेलंच असणार आहे की इतका इतका टाइम पिरियड, 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स, किंवा कधी कधी दिलेला असेल की 6 मंथ्स. मग अशा वेळी कसं कॅल्क्युलेट करायचंय ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता ए, ए म्हणजे काय आहे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. सो चला फाइंड आउट करूयात आपण. हा आपला फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए आपल्याला माहित नाहीये, ए ऍज इट इज राईट केला. पी म्हणजे प्रिन्सिपल, आणि प्रिन्सिपल म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स आहे ना, सो 320 राईट करून घेऊया, ब्रॅकेट ओपन, 1 प्लस आर, आर काय आहे 25, लेट्स राईट हिअर 25, आणि पर्सेंट, पर्सेंट म्हणजेच 100 ना, म्हणून 25/100 ब्रॅकेट क्लोज, द होल रेस टू एन, द होल रेस टू एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, सो इथे राईट करूयात 2. ओके, आता इथे या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला माहित आहे की सगळ्यात आधी आपण काय करतो ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो, हो की नाही. मग ब्रॅकेटमध्ये काही काटकूट करून आपल्याला नंबर्स डिक्रीज करता येत आहेत का ते आपण पाहूयात, कारण की नंबर्स डिक्रीज झाले ना की आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं इझी होतं. सो चला पाहूयात आपण. ओके, ऍज इट इज राईट केलं. 25 1s are 25 and 25 4s are 100. ओके, आता पुढे ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊया. 320 ब्रॅकेट ओपन, 1 प्लस 1/4 ब्रॅकेट क्लोज, द होल रेस टू 2. आता हे पहा 1 प्लस 1/4 आहे, आपल्याला ऍडिशन करायची आहे, आणि इथे 1चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण मानतो, ओके नाही, तुम्हाला माहित आहे. आणि आता अशा दोन फ्रॅक्शन्सचं जेव्हा आपल्याला ऍडिशन करायचं असतं तेव्हा आपण डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. सो चला कशा प्रकारे डिनॉमिनेटर सेम होणार आहे. 4 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर इथे डिनॉमिनेटर 4 होणार, बरोबर. पण जर डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं, तुम्हाला माहित आहे. सो काय येणार आहे 4/4 झाला डिनॉमिनेटर 4. आता डिनॉमिनेटर 4 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे डिनॉमिनेटर 4 कॉमन झाला आणि न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 1. आता न्यूमरेटर मध्ये हा 4 कुठून आला कळलं ना तुम्हाला. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 4 ने मल्टिप्लाय केलं होतं म्हणून इथे 4 आला आणि न्यूमरेटर मध्ये सुद्धा 4 आलेला आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करूयात. मग 320 ब्रॅकेट ओपन, 4 प्लस 1 किती 5, आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 ब्रॅकेट क्लोज, द होल रेस टू 2. ओके, आता पुढे द होल रेस टू 2 म्हणजेच काय 5/4 2 टाइम्स स्वतः बरोबर मल्टिप्लाय होत आहे. सो हे पहा 320 इंटू 5/4 इंटू 5/4 आपण करणार. आता या 4 ने 320 ला इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही, कारण हे पहा इथे इव्हन नंबर आहे ना. सो 4 1s are 4, 4 8s are 32 and 4 zeros are 0. आता या 80 ला या 4 ने डिवाइड करू शकतो. 4 1s are 4, 4 2s are 8 and 4 zeros are 0. झालं. आता रिमेनिंग काय काय आहे डिनॉमिनेटर मध्ये तर 1 इंटू 1 किती 1. सो डिनॉमिनेटर राईट करायची काहीच गरज नाही. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे 20 इंटू 5 इंटू 5. 20 इंटू 5 किती झाले 100, आणि 100 इंटू 5 किती झाले 500. सो 500 इथे आपलं आन्सर आलेलं आहे. आणि 500 काय आहे तर ए, आणि ए म्हणजे काय आहे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. कळालं का तुम्हाला की 2 वर्षांनंतर किती वर्कर्स असणार आहेत 500 वर्कर्स असणार आहेत. आता
500 वर्कर्स कसे तयार झालेले आहेत इथे हे लक्षात आलं का तुम्हाला? ए म्हणजे काय असतं तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल काय आहे 320 आणि 320 वगळता जितके केवढे राहिलेले आहेत ते काय झालं इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे तेवढे वर्कर्स वाढलेले आहेत. आलं का लक्षात? चला फायनल आन्सर राईट करूया. द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years वुड बी 500. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. आता सगळ्यात पहिली गोष्ट शिप आणि शिप्स. आता हा जो शिप्स वर्ड आहे ना तो इथे इनकरेक्ट आहे कारण शिपचा प्लुलर फॉर्म हे शिपच असतं. शिप हा मुळातच एक प्लुलर वर्ड आहे. सो ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, एक शेफर्ड आहे म्हणजेच मेंढपाळ, त्याच्याकडे 200 शिप आहेत आणि जर दरवर्षी शिप्सची संख्या इन्क्रीज, हे पहा इन्क्रीज होतीये किती पर्सेंटने 8%ने, तर 3 years नंतर किती शिप्स या शेफर्डकडे असणार आहेत. साधा सरळ क्वेश्चन आहे. चला फर्स्ट क्वेश्चन ज्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. शेफर्डकडे किती शिप्स आहेत सुरुवातीला 200, म्हणजे 200 काय झालं इथे प्रिन्सिपल झालेला आहे. सो लेट्स राईट हिअर P इज इक्वल टू, P म्हणजेच काय आहे इथे नंबर ऑफ शिप इनिशियली, सुरुवातीला किती शिप आहेत ते किती आहेत 200. R म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट, ओके नाही, आणि इथे हे पहा पर्सेंटचं साईन आहे. सो इथे आर ला काय म्हणायचे आपल्याला या क्वेश्चन मध्ये पहा पुन्हा एकदा रीड करा. फाइंड द नंबर ऑफ शिप विथ हिम आफ्टर 3 years इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शिप इज 8% एव्हरी इयर. सो आर ला आपण म्हणणार आहोत इन्क्रीज इन नंबर ऑफ शिप पर इयर किती 8%. त्यानंतर ना एन खूपच इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतंय 3 years. लेट्स राईट हिअर 3 years. ओके, आता आपला फॉर्म्युला आठवतोय ना, हा फॉर्म्युला आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा इथे यूज करायचा आहे. का बरं, कारण हे पहा दरवर्षी जी संख्या आहे ती पर्सेंटने वाढत आहे. इतक्या इतक्या पर्सेंटने दरवर्षी वाढते असं या क्वेश्चन मध्ये दिलंय, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. आणि इथे ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहे नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर किती शिप असणार आहेत हा क्वेश्चन आहे की नाही. म्हणजे ए इथे आपला झालेला आहे नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर टोटल शिप किती असणार आहेत. आता टोटल शिप असं मी का म्हणतीये बरं, कारण सुरुवातीच्या 200 तर आहेतच, पण दरवर्षी 8%ने शिपची संख्या वाढतीये. 8% म्हणजे किती इंटरेस्ट झाला, किती नंबर ऑफ शिप वाढलेले आहेत ते प्लस करायचे आपल्याला या प्रिन्सिपल मध्ये, आणि त्यालाच आपण म्हणणार आहोत ए नंबर ऑफ शिप आफ्टर 3 years. चला हा फॉर्म्युला यूज करून आपण टोटल नंबर ऑफ शिप फाइंड आउट करणार आहोत. सो ए तर दिलेलं नाहीये, सो ए ॲज इट इज, आणि प्रिन्सिपल काय आहे 200 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर म्हणजे आहे 8. सो लेट्स राईट 8 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन, म्हणजेच काय आहे एन म्हणजे काय आहे नंबर ऑफ इयर. सो लेट्स राईट हिअर 3. आणि आता जसं की तुम्हाला माहित आहे की सगळ्यात आधी आपण काय करतो ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेत असतो. सो चला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. सो 200 ब्रॅकेट ओपन 1 प्लस 8 अपॉन 100 ॲज इट इज आपण राईट केलंय द होल रेस टू 3. आणि इथे पहा बरं नंबर्स रिड्यूस करता येतात का आपल्याला, हो दोन्ही इव्हन नंबर्स आहेत ना, तुम्ही 2 ने डिवाइड करा किंवा इथे तुम्ही 4 ने सुद्धा डिवाइड करू शकता. आधी आपण 2 ने करूयात. 2 4s are 8, 2 5s are 10 अँड 2 zeros are 0. त्यानंतर हे पहा 2 2s are 4, 2 2s are 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 0 किती झाले 10 झाले इथे, मग 2 5s are 10. ओके, आता पुढे आणखीन आपण याला रिड्यूस नाही करू शकत. सो चला राईट करून घेऊयात खाली 1 प्लस 2 अपॉन 25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 3. आता हे पहा आपल्याला इथे डिनॉमिनेटर काय हवा आहे 25 हवा आहे, तरच आपण या दोघांची ॲडिशन करू शकतो, हो की नाही. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि 25 करण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो
चला मल्टिप्लाय करूयात मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. काय येणार मग 25/25. डिनॉमिनेटरमध्ये 25 आलं, इकडे 25, इकडे 25. मग 25 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करणार आणि वरती काय येणार 25 + 2. नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता 25 + 2 किती 27 आणि डिनॉमिनेटर मधला 25. 27/25 आणि बाकीचं जे काही आहे ते ॲज इट इज आपल्याला राईट करत जायचं आहे. आता हे पहा 27/25 द होल रेज टू 3. द होल रेज टू 3 म्हणजे 27/25 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, हो की नाही. सो लेट्स राईट हिअर 200 इंटू 27/25 27/25 इंटू 27/25. आता 25 1 जार 25 आणि 25 8 जार 200 येतं. माहिती आहे ना तुम्हाला 25चा टेबल लर्न आहे तुमच्या सगळ्यांचा. चला आता आणखी आपण पुढे डिवाइड करू शकतो का, तर नाही करू शकत. इथे हा 8 जो आहे तो इव्हन नंबर आहे आणि इकडे 25 कसा नंबर आहे, ऑड नंबर आहे. सो नाही डिवाइड करू शकत. मग न्यूमरेटरमध्ये जे जे रिमेनिंग आहे ते ॲज इट इज आपल्याला न्यूमरेटरमध्ये राईट करायचं आहे आणि जे जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते ॲज इट इज डिनॉमिनेटरमध्ये राईट करायचं आहे. सो 8 × 27 × 27 × 27 आणि डिनॉमिनेटरमध्ये 25 × 25. आता हे पहा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन्स थोडेसे या प्रॉब्लेममध्ये आपले मोठे होत आहेत, सो काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, जर तुमचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न असतील तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. मी तुम्हाला या आधीच्या प्रॅक्टिस सेट्समध्ये सांगितलं होतं की सगळे 30 पर्यंतचे किमान 30 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न करून घ्या. तुमचं काम खूप सोपं होऊन जाणार आहे. नाहीतर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करत बसावं लागणार आहे. 27 × 27 करावं लागणार. काय आलं प्रोडक्ट 729 आणि आता 720ला या 27ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो हे पहा काय प्रोडक्ट आलं 19,683. आता 19,683ला हा जो 8 राहिलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचे आपल्याला. हे पहा मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 1,57,464. मग न्यूमरेटरमध्ये नंबर ॲज इट इज राईट केला. आता डिनॉमिनेटरमध्ये 25 × 25 करून पहा. हे पहा 25 × 25 केलं काय आलं 625. लेट्स राईट हिअर 625. आता हे पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे. आता इथे आपल्याला जागा नाहीये रफ वर्कसाठी सुद्धा आणि फेअर वर्कसाठी सुद्धा. सो आपण थोडीशी जागा करून घेऊयात इथे आपल्यासाठी. ओके डिव्हिजन करा. रफ बुकमध्ये डिव्हिजन करायचं आहे तुम्ही. हे पहा डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय क्वोशंट मिळालेला आहे 251.942 आणि रिमाइंडर काय आलेला आहे 250. आता आपण आणखी जर पुढे डिव्हिजन करत बसलो म्हणजे 0 येण्यापर्यंत वाट पाहत बसलो तर 0 आपला इथे कधी येणारच नाहीये. मग अशा वेळी काय करायचं आहे कधी स्टॉप करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपण डेसिमल पॉईंट घेतला. डेसिमल पॉईंट झाल्यानंतर आपले 3 डिजिट्स झालेले आहेत 9 4 2. आता पुढे आणखी याला वाढवत बसण्याची काहीच गरज नाहीये. 3 डिजिट होईपर्यंत सुद्धा जर 0 येत नाहीये तर इट्स ओके नो प्रॉब्लेम. फक्त 3 डिजिट डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्स आले स्टॉप करायचे आपल्याला आणि हेच मग आपलं आन्सर असणार आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात. काय आलेला आहे आन्सर 251.942. आता इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की असा कसा शिफ्टचा हा नंबर आहे की नंबर ऑफ शिफ्ट आफ्टर 3 इयर्स पॉइंट मध्ये शिफ्ट कशा काय असणार आहे. पॉसिबल नाहीये ना. एकतर 251 शिप असतील किंवा 252 शिप असतील. 942.942 हे कसं काय पॉसिबल आहे. मग अशा वेळी काय म्हणायचं आपल्याला माहितीये का की अप्रॉक्स इतक्या शिप असणार आहेत. डेसिमल पॉईंट मध्ये आन्सर आलं म्हणजे तुमचं चुकलं असं नाहीये. अप्रॉक्स तो नंबर आहे. आता डेसिमल पॉईंट नंतर पहा बरं काय डिजिट्स आहेत 94 942. 94 म्हणजे काय तर हा जवळपास 52 कडे झुकणार आहे हो की नाही 252. मग त्यामुळे इथे आपण राईट करू शकतो की अप्रॉक्स 252 शिप 3 वर्षांनंतर असणार आहे त्या शेफर्डकडे. हे जे साईन आहे ते आहे अप्रॉक्सचं साईन. हे आहे इक्वल टूचं साईन आणि हे आहे अप्रॉक्स. Let's write our final answer. The number of sheep with the shepherd after 3 years would be 252 approx. And let's solve the next question. In a forest there are 40,000 trees. एका फॉरेस्टमध्ये 40,000 ट्रीज आहेत सध्याला.
find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate of 5% per year. काय दिलेलं आहे या क्वेश्चनमध्ये की एका फॉरेस्टमध्ये सद्यस्थितीला 40,000 ट्रीज आहेत. दरवर्षी 5%ने ट्रीजची संख्या वाढवण्याचं ठरवलं, म्हणजे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं, तर 3 वर्षांनंतरनं त्या फॉरेस्टमध्ये किती ट्रीज असतील. क्वेश्चन समजला तुम्हाला? चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे सुरुवातीला किती ट्रीज आहेत? 40,000, म्हणजे ते काय झालं? आपलं प्रिन्सिपल झालं. सो लेट्स राईट हिअर प्रिन्सिपल, प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज इन द फॉरेस्ट. आता इथे ट्रीज आणि इनमध्ये स्पेस लागलेला नाहीये, सो तुम्ही समजून घ्या, टायपिंग मिस्टेक आहे. आणि किती आहेत? 40,000. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 5%. इन्क्रीज नंबर ऑफ ट्रीज पर इयर इज इक्वल टू 5%. आता इथे क्वेश्चन नुसार आपण पी म्हणजे चेंज केलेला आहे, आर म्हणजे इथे चेंज केलेला आहे. जर तुम्हाला हे राईट करता येत नसेल तर नो प्रॉब्लेम, घाबरून जाऊ नका. तुम्ही डायरेक्टली पी तुम्हाला कळलंय ना 40,000 आहे, राईट करून टाका 40,000. आर काय आहे तुम्हाला माहिती आहे, कळलेलं आहे, 5% राईट करा. घाबरून जाऊ नका. फक्त तुम्ही अशा प्रकारे राईट केलं तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला छान मार्क्स देतील टीचर. मग तुम्ही जर व्यवस्थित राईट केलं की या क्वेश्चनमध्ये पी काय आहे, पी म्हणजे आहे प्रेझेंट नंबर ऑफ ट्रीज इन द फॉरेस्ट. आर काय आहे या क्वेश्चनमध्ये, तर इन्क्रीज नंबर ऑफ ट्रीज पर इयर. काही कठीण नाहीये, पण काही मुलांना थोडंसं कठीण वाटतं अशा प्रकारे राईट करणार. एन म्हणजे काय आहे? नंबर ऑफ इयर्स. किती आहेत? 3 इयर्स. आणि ए म्हणजे काय, तर आपल्याला टोटल अमाऊंट राईट करायचं आहे की 3 वर्षांनंतरनं 5%ने प्रत्येक वर्षी ट्रीजची संख्या वाढवल्यानंतरनं टोटल किती ट्रीज तयार होतील ते म्हणजे ए आहे. म्हणून इथे आपण राईट करूयात ए इज इक्वल टू एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. आणि आपला हा फॉर्म्युला जो की आपल्याला सगळ्यांना लर्न आहे. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया. पी म्हणजे काय आहे? 40,000. त्यानंतर ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर म्हणजे काय आहे? 5%. पर्सेंट म्हणजेच पर 105, हो की नाही? म्हणून इथे आपण राईट करूयात 5 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 100. ब्रॅकेट क्लोज, द होल रेज टू एन. एन म्हणजेच काय आहे? नंबर ऑफ इयर्स. किती? 3. म्हणून इथे राईट केलं 3. चला आता सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात, व्हॅल्यूज रिड्यूस करूयात. सो 5 1 आर 5, 5 2 आर 10 अँड 5 0 आर 0. 1/20. आता आपण खाली जागा नाहीये म्हणून जागा करून घेऊयात आणि राईट करूयात A is equal to 40,000, ब्रॅकेट ओपन 1 plus 1/20, ब्रॅकेट क्लोज, द होल रेज टू 3. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर. इथे डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तुम्हाला माहित आहे जेव्हा दोन फ्रॅक्शन्सची ॲडिशन आपण करत असतो तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. सेम डिनॉमिनेटर करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे वरती आणि खाली दोन्हीकडे आपल्याला 20ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, ओके नाही? सो चला मल्टिप्लाय करूयात. कशा प्रकारे येणार मग? 1 into 20 upon 1 into 20 plus 1/20. आता इथे ऑलरेडी 20 डिनॉमिनेटर आहे त्यामुळे काही करण्याची गरज नाही. चला कशा प्रकारे येईल मग? 40,000 त्यानंतर ब्रॅकेट ओपन 20/20, 20/20 प्लस 1/20. डिनॉमिनेटर सेम झाला की नाही 20 म्हणून त्याला ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून इथे आपण राईट करूयात. आणि वरती 20 into 1 20 प्लस हा 1 20 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज, द होल रेज टू 3. नेक्स्ट स्टेपमध्ये 40,000 ब्रॅकेट ओपन 20 प्लस 1 किती? 21. सो 21/20 ब्रॅकेट क्लोज, द होल रेज टू 3. द होल रेज टू 3 म्हणजेच काय? 21/20 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 3 टाइम्स मल्टिप्लाय करूयात. ओके आता या 20ने 40,000ला इझिली डिवाइड करू शकतो. चला डिवाइड करूयात. 21 आर 20, 22 आर 40 आणि हे 3 झिरोज राईट करून टाकूया तिथे. आता या 20ने पुन्हा या 2000ला डिवाइड करू शकतो. चला 21 आर 20, इथे 21 आर 20 आणि 2 झिरोज ॲज इट इज. 20ने 100ला डिवाइड करू शकतो का? तर हो करू शकतो. का नाही करू शकणार? 21 आर 20 आणि 25 आर 100. ओके आता खाली तर काहीच शिल्लक राहिलेलं नाही. न्यूमरेटरमध्ये काय काय आहे? चला राईट करून घेऊयात खाली नेक्स्ट स्टेपमध्ये 5 into 21 into 21 into 21. आता 21चा क्यूब इंटू 5 तुम्ही करू शकता किंवा क्यूब जर लर्न नसेल तर 3 टाइम्स 21 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. सो हे पहा इथे 21 into 21 केलं 441 आलं. 441ला 21ने पुन्हा आपल्याला डिवाइड करावं लागणार, सॉरी मल्टिप्लाय करावं लागणार. मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट काय आलेलं आहे? 9261. आता 9261ला या 5ने मल्टिप्लाय करायचं आहे.
हे पहा मल्टिप्लाय केल्यानंतर ना 46,305 आपलं आन्सर आलेलं आहे. राईट करून घेऊयात. ओके, सो 46,305 काय आहे ए, आणि ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहे येस एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. सुरुवातीला किती होते 40,000 ट्रीज होते आणि दरवर्षी 5%ने ट्रीजची संख्या वाढवल्यानंतर आपल्याला किती ट्रीज मिळालेले आहेत 46,305. आलं लक्षात? Let's write here our final answer. The expected number of trees in the forest after 3 years is 46,305.